ओम साईराम. स्वागत आहे आपल्या क्षण ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोडणकर ऐक्यवर्धक मंडळ यांची रिहर्सल जी आता चालू आहे तीच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोडणकर ऐक्यवर्धक मंडळ मुंबई यंदा मागी गणेशोत्सवा निमित्त गणेश गोळे येथे म्हणजे आमच्या गावाच्या इथे महेश एलकुंचवार लिखित आणि सचिन तोडणकर दिग्दर्शित एक अजरामर नाटक म्हणजे नाट्य क्षेत्रातलं अतिशय मोठं नाटक असं वाडा चिरेबंदी हे नाटक करणार आहोत. वाडा चिरेबंदी या नाटकाला ॲक्च्युली दिग्दर्शक जरी माझं नाव असेल तरी हा आमच्या सगळ्यांचा चांगला प्रयत्न आहे, एकजुटीने केलेला प्रयत्न आहे आणि त्याला आम्हाला प्रकाश पेटकर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे कळलं आणि त्याच्यातून ही कलाकृती निर्माण झालेली आहे. आम्ही आमचे प्रयत्न केले आहेत, नक्कीच तुम्हाला आवडतील ते, कारण प्रयत्नांती परमेश्वर है ना. त्याला नक्की बघा. वाडा चिरेबंदी 21 जानेवारी रात्री 10 वाजता गणेश गोळे मंदिर येथे. ते तुमचा तुम्ही पहा, मी सोनं देणार नाही. मला तिघांची नावं आहे ना भाऊ. वडीलही तिघांचेच होते. मला घाण टाकायचा नाही भाऊ. घाण टाकलेलं कुठलं शेत आपण परत सोडवू शकलोय? ही 12 एकराची धांदोटी आहे. अरे ती तरी राहून दे. अशी वलिताची जमीन पुन्हा घेणं होणार आहे का? शिवाय उद्या जर मला एकदम पैसे लागले तर माझी जमीन मला मिळायला हवी. मग काय चुकलं त्यात? कधी ना कधी या गोष्टी कराव्याच लागणार आहेत ना. तू हक्क सांगून राहिला पण हे विसरून राहिला की तुझ्या शिक्षणासाठी काहीच खर्च झाला नसेल. तो सगळा खर्च तात्याजींनी केला. नावाचे ते तुझे माहिती आहे. सगळा कारभार माझ्यावर टाकून मोकळे झाले. तुझं शिक्षण, तुझं लग्न काही कमी खर्च झाला आणि तुझे हिस्से मागून राहिला. हे बघ भाऊ, खूपदा ऐकवलंयस तू. शिक्षण केलं, लग्न केलं. तर माझंही ऐकून घे. स्वतःच्या खिशातून खर्च करून तू आमचं शिक्षण लग्न केलेलं नाहीयेस. 20 वर्षापूर्वी तर माझं काही नव्हतं का? अरे केवढी जमीन होती माझी. त्या जमिनीच्या उत्पन्नावर माझं झालं सगळं. आणि लग्न झाल्यानंतर 20 वर्ष उत्पन्न तर तू खाऊन राहिलास. अरे कधी उभ्या आयुष्यात उत्पन्नाचे 4 पैसे दिलेस का? कुठपर धान्य दिलेस? भिकारी समजलास का तू आम्हाला? आम्ही काय भिकारी आहोत का? या आणि उचलून घे जा म्हणाला. अरे तू मोठेपणाने काय दिलंस ना हा प्रश्न आहे. इथे गावाला आलो की तुझा पगार वाचतो, तुझा पगार वाचतो असं 10 वेळा उचलून सांगायचंस. तेव्हापासून कानाला खडा लावला. आलो तर 4 दिवसाच्या वर राहिलो नाही. अरे 4 वर्ष तर आलोच नाही, पण तेही तुला सहन होत नाही. मला कशाला नोवी म्हणतोस? भाऊजी, भाऊजी अहो संतापू नका. हो उगीच पोराबाळांसमोर. मला ऐकवत होतं केव्हा तरी ये. अरे नाही तर उद्या पोराबाळा म्हणतील काका फुकट खायला येत होता म्हणून. आई, अरे सुधीर पाणी नका रे. अरे थांबा रे. थांबा. थांबा बेटे. आई, आई, आई. नमस्कार, मी वसुंधरा तोडणकर. यावर्षीचं आमचं नाटक आहे वाडा चिरेबंदी. त्यासाठी मला सहकार्य मिळते म्हणजे ह्या आहेत वीणा तोडणकर, राजेश दादांची मिसेस. मग आहेत जान्हवी तोडणकर, बबलू दादांना तर तुम्ही ओळखताच, त्यांच्या मिसेस. नंतर ह्यांना तर तुम्ही पाहिलंच आहे, दरवर्षी नाटकात असतातच आपल्याबरोबर, सोनल आजगावकर. आणखी एक गोष्ट की या नाटकामध्ये जेवढ्या महिला आहेत 2 सोडून बाकीच्या सगळ्या मंडळाच्याच आहेत. हो. या आहेत पल्लवी गांगुर्डे आणि ही आहे रितिका आटेकर. तर पहिल्यांदाच तुम्ही 6 स्त्री कलाकारांना बघणार आहात. तर जसं की घरोघरी जे विषय चालतात तेच ह्या नाटकाचा विषय आहे. थोडीफार भांडणं, थोडीफार गंमत, मजा, मस्ती हे तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की या तुम्ही नाटक बघायला. नमस्कार, मी रितिका नाटेकर आणि पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात नाटकात सहभाग घेतला आहे. खूप मज्जा येते, खूप धमाल मस्ती चालू आहे सेटवर. आय होप की मी तुम्हाला BTS दाखवू शकीन. मला लपून छपून घ्यावे लागतात कधी कधी BTS माझ्या स्टोरीजसाठी, पण खूप मज्जा येते, खूप गंमत आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करीन की सगळ्यांनी नाटक पाहायला या.
खूप मजा येणार आहे तुम्हाला आणि तुम्ही खूप रिलेट कराल नाटकाला, कारण हे कौटुंबिक विषयावरती आहे. कारण मी स्वतः नाटक करताना मला माझे गावचे काका, माझे मुंबईचे काका सगळेच आठवलेले आणि तुम्हालाही नक्की आवडेल हे नाटक. तर सगळ्यांनी आवर्जून या. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वीणा राजेश तोडणकर. तोडणकरांच्या नाटकात पहिल्यांदाच काम करते आहे आणि खूप छान अनुभव आहे काम करायचा, कारण का सगळे तोडणकर प्रत्येकाच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे राहतात. मला पहिल्यांदा करता असं वाटतच नाही आहे. आणि जसं काही सगळ्यांनी सांगितलं, यात पहिल्यांदा 6 स्त्री कलाकार काम करत आहेत आणि त्यातली मी आईची भूमिका करते आहे आणि करताना पण खूप मजा येते. आणि ही प्रत्येकाच्या घरोघरी जे घडतात ती स्टोरी आहे. यावर्षी आम्ही कौटुंबिक विषयावर बोलणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी नक्की या 21 जानेवारी गणेश गुळे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद. व्यंकटेशा, अरे व्यंकटेशा. नमस्कार, मी जान्हवी जितेंद्र तोडणकर. ह्यावेळी पहिल्यांदाच या रंगमंचावर मी काम करणार आहे. तर आमच्या नाटकाचं नाव आहे वाडा चिरेबंदी. तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ते पाहण्यासाठी या. आणि खरंच महत्त्वाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे की या पूर्ण पंचक्रोशी हे पहिलं नाटक आहे की ज्याच्यामध्ये 6 महिला कलाकार आहेत आणि 6 महिला कलाकार एकत्र येऊन केलेलं नाटक या पंचक्रोशी कुठेही नाही. तर तुमचं असंच प्रेम ह्या नाटकाविषयी पण आमच्याकडे राहू दे आणि आमच्याकडनं अतिशय चांगली कलाकृती 21 जानेवारीला, येत्या 21 जानेवारीला गणेश गुळे येथे होऊ दे, हीच आमच्या गणेश गुळेच्या चरणी प्रार्थना. आणि सगळ्यात मुख्यतः म्हणजे या 6 कलाकारांमध्ये ज्या पाहुण्या कलाकार आहेत त्या फक्त 2च आहेत. बाकीच्या ज्या 4 आहेत त्या आमच्याच आहेत, पुतणी, वहिनी वगैरे. आणि पहिला प्रयत्न करून हा यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुन्हा सांगतो, तोडणकर ऐकवर्धक मंडळ मुंबई यावर्षी 21 जानेवारीला वाडा चिरेबंदी हे अजरामर नाटक सादर करीत आहे. तर तुमची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.